ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। म्हणजेच माळेगाव यात्रेचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लावणी महोत्सव। खूप जणांचे मेसेज येत होते की भाऊ लावणी महोत्सव कधी आहे, तर आज आहे लावणी महोत्सव। चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, दाखवतो मग तुम्हाला 2025 ची माळेगाव यात्रेचा लावणी महोत्सव कसा होते ते। हे बघू शकतात बाहेर बसलेले आहेत लोक। चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। मग आता बघू शकतात मित्रांनो, लावणीमध्ये इथं आहे पत्रकार बसण्यासाठी जागा। आपण पण इथं आलो, आपला पण काहीतरी क्रेडिट आहे त्यामुळे। आणि बाकी इकडे बघू शकतात VIP पासेस आहेत। ज्यांच्याकडे पास नाही त्यांना पूर्ण बाहेर आहे, ज्यांच्याकडे पास नाहीत त्यांच्यामुळे पास नाहीत त्यांचं लय अवघड आहे। बाकी पोलीस बंदोबस्त कडक आहे, बघू शकतात पुढे माहोल। चला बघू आता लावण्या कशा होतात, मग काय नाही ते। हे लावलेत काय म्हणतात टीव्ही, आणि याच्यावर बघायचं आहे पडद्यावर। लोकांना एवढं येडं लावणीचं की सांगता येईना बाई। मध्ये फक्त VIP पास आहे, ज्यांच्याकडे पास नाहीत त्यांना इथं बाहेर बसून बघायचं। बाहेर पडदे लावलेत मस्त, पडद्यावर बघत राहायचं, बस आनंद घ्या। बघा लावणी बघा। चला बघूत पुढं। बघू शकता भाई आज लावणी आहे, लावणीमुळे आज लय पब्लिक आहे, लय तुफान पब्लिक आहे, तुफान लय आज लावणीमुळं। चलायला जागा नाही, चलायला। तर मित्रांनो, तर लहान मुलांसाठी मस्त टेडी बिअर, कॉलेजच्या बॅग, मस्त खेळणे। कोणाला टॅटू काढायचा असेल इथं तर जागोजागी तुम्हाला टॅटू सुद्धा काढून मिळेल। माळेगाव यात्रा म्हणले की तुम्ही काही घ्या भाई। बघा घरातले लावण्यासाठी डेकोरेशनचं साहित्य, मुलींसाठी कानातले, किचन, अशी कुठलीच वस्तू नाही जे तुम्हाला इथे भेटणार नाही। होऊ शकतं तिथं महिलांसाठी जागोजागी गोंदायचंय, पोरांसाठी हातातले कडे, अशी कुठलीच वस्तू नाही जे तुम्हाला भेटणार नाही। तर स्वेटर सुद्धा बघू शकतात, म्हणजे थंडीचा आला तर तुम्हाला स्वेटर घ्यायचं टेन्शन आहे, स्वेटर इथं मिळून जाईल। बाकी ब्लँकेट ब्रिंकेट चटचट गोधडी बिदडी धोंदडी सगळंच भेटून जाते इथं। बघू शकता तिथं भांडे पण आहेत, घरगुती भांडे, कॉलेजच्या बॅगा, स्वेटर, चादरी, फुल माहोल आहे, फुल माहोल। नाईटला तेवढाच गर्दी आहे जेवढा की दिवसाला आहे। लोकांना वाटते, बघू शकतात लेडीजसाठी बांगड्या वगैरे, हातातले एवढे व्हरायटीज, एकच नंबर। हे बघू शकतात इकडं घोंगडीच म्हणतात त्याला, थंडी स्पेशल। हे जर घेऊन झोपले तर थंडीच वाजणार नाही। इकडे बघू शकतात महिलांसाठी पुस्तकं, कॅलेंडर। माळेगाव यात्रा उगाच म्हणत नाहीत माय, दरवर्षी माळेगाव यात्रा येते याच्यासाठीच। सगळ्या लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत खरेदीचं सामान तुम्हाला इथे भेटून जाते। बघा इकडे मस्त प्रसाद वगैरे सगळंच आहे। फायनली आलोत आपण एंट्रीपाशी खंडोबा देवस्थानाच्या।
शकतात मित्रांनो, इकडे सुद्धा आकाश पाळणे आहेत. हे घरातलं डेकोरेशनचं सामान सगळं, किचन वगैरे, कॅलेंडर, देवाचे फोटो घरात लावण्यासाठी. इथं काय चहा. तर बघू शकता तिकडे कुणाला जर गोंदायचं असेल तर गोंदायचं सुद्धा अवेलेबल आहे. नाव काढा आपली, शबनम, जानू, सगळ्यांचेच नाव काढा. लहान लेकरांसाठी फुगे. काय काय दाखव भाई, माळेगाव यात्रा म्हणली की विषय हार्ड आहे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला हवं ते टॅटू तुम्ही इथं काढू शकतात. कोणत्याही प्रकारचे टॅटू काढा, तुम्हाला सहजच काढून मिळेल माळेगाव यात्रेमध्ये. हे लहान लेकरांच्या डोक्यावर लावण्यासाठी बघू शकतात. लाइटिंगचं, हातात बांधण्यासाठी गोंडे. म्हणशाल ते इथं हॉटेल तर जागोजागी तुम्हाला जेवणाचं टेन्शन नाही, मात्र ते बी गरम गरम भेटून जाईल. अशा ठिकाणी टॅटू सहसा न काढलेलंच बरं आहे. तुम्ही सुद्धा समजू शकतात, कारण हजारो लोक इथे येतात. आता कोण कशी सोयी वापरते काय माहिती, ज्यांची त्यांची इमानदारी. पण मला तरी वाटते की अशा ठिकाणी टॅटू न काढलेलंच बरं आहे जत्रेमध्ये. हे स्वेटर लहान लेकरांसाठी. दवाखान्याची सुद्धा व्यवस्था आहे बरं का. शकतात मित्रांनो, हे आपलं खंडोबा देवस्थान माळेगावचं प्रसिद्ध. आणि रात्रीचे आता वाजलेत 9 आणि 9 वाजताचा तुम्ही माहोल बघा. तुम्हाला वाटणारही नाही की रात्रीचे 9 वाजलेत म्हणून. जिथं बघितलं तिथं पब्लिक. हे बघा, लहान लेकरांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत खचाखच भरलेलं ना. त्यातल्या त्यात लावणी म्हणले की लावणीचं येडं सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. उगन माय म्हणतात महाराष्ट्र होय. फुल पब्लिक आहे. चला बघूत अजून पुढे आपल्याला काय काय पाहायला भेटतं, काय काय नाही. कंटिन्यू राहा, मग ब्लॉगमध्ये दाखवत तुम्हाला संपूर्ण यात्रा. इकडे बघू शकता महिलांसाठी स्पेशल मार्केट. ओनली महिलांसाठी बरं का. इकडे मुलांसाठी काही नाही, फक्त महिलांसाठी स्पेशल मार्केट आहे. काही घ्या, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. हे बघू शकतात, फुल खचाखच. पर्स तर एवढ्या डिझाईनचे आहेत, पण खूप स्वस्त पण आहेत बरं का. बघू शकतात. लेडीज जर कोणी बघत असेल तर पळत येईल बा आता हे ब्लॉग बघितल्यावर. एवढ्या प्रकारचे मंगळसूत्र, कानातले, ते पण कमी रेटमध्ये बरं का. हा, माळेगाव यात्रा म्हणतात. चला आता इथे गेम आहे. पाहू शकतात मित्रांनो, मुंबईचा वडापाव 20 रुपयाला वडापाव आहे. हे वडापाव चव एक नंबर. इकडे काही घ्या खायला एक नंबर. 20 रुपये वसूल. चला जाऊयात पुढं. अजून काय काय खायला बघू. बघू शकता भाई, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट आणि आपल्या इथं बघू शकता स्वेटर बेटर सगळंच आहे. चादरी, मुलींसाठी ड्रेस, लहान लेकरांसाठी टॉप, स्वेटर, काही घ्या. घरगुती ब्लँकेट. माळेगावामध्ये काही भेटेल तुम्हाला, काही घ्यायला या. संध्याकाळचे 10 वाजलेत तरी अजून चालूच आहे गरम गरम खिचडी. चलो. इकडे बघू शकतात मित्रांनो, ही संपूर्ण लाईन जी आहे, तर इथं तुम्हाला जे माळेगाव यात्रा आल्यानंतर प्रसाद घरी न्यायचा असतो, ते सगळ्या प्रकारचा प्रसाद तुम्हाला इथे मिळून जाईल. ते बघू शकता तुम्ही. आणि सगळीकडे सीसीटीव्ही बघू शकतात. वर काय लिहिले, सीसीटीव्ही नजर काय देत आहेत. बरेच जण इथं दारू पिऊन मस्तीला आलेले आहेत. अशा लोकांसाठी सीसीटीव्ही खूप महत्वाचा आहे. बाकी प्रसाद घ्यायचा असेल तर अगदी याच्या समोर, कोणी लक्षात राहू द्या. चला. चला जल्दी 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 चला, जल्दी जल्दी चला, जल्दी जल्दी चला. टिकीट ला याजी टिकीट याजी. चला जल्दी चला, जल्दी चला, जल्दी. आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो. लाख लाख जायचं, डोले घालून जायचे. लाख लाख जायचं, डोले घालून जायचे. चला बसून जायचं लवकर. नाईटचा माहोल.
मित्रांनो, हा होता माळेगाव यात्रेचा लावणीचा स्पेशल ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ही होती यावर्षीची माळेगाव यात्रा स्पेशल लावणी स्पेशल व्हिडिओ. म्हणजे भरपूर जण म्हणत होते की भाऊ लावणीचा ब्लॉग टाका, तर बॉम्बे डान्स सुद्धा सुरू झालाय आणि आज लावणीचा व्हिडिओ सुद्धा आपण फायनली अपलोड केलाय तुमच्या आग्रहाखातर. तर त्याच्यामुळे असं चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट असू द्या. यानंतर सुद्धा कुठला व्हिडिओ टाकायचा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. बाकी माझ्या सगळ्या नांदेडकरांना आणि महाराष्ट्रातील माझ्या यूट्यूब फॅमिलीला जय महाराष्ट्र, जय नांदेडकर, येळकोट येळकोट, जय मल्हार.